34 टॉपिक व्हायचा 34 नंबरचा क्वेश्चन आहे. 34 नंबरचा क्वेश्चन बघा मग. ए फिजिकल क्वांटिटी एक्स इज रिप्रेझेंटेड बाय एक्स दिलेला आहे. फक्त रिप्रेझेंट करता त्यांनी डायमेन्शनच्या फॉर्म मध्ये दिले एल रेस टू वाय टी रेस टू मायनस झेड. द मॅक्झिमम पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ एम एल अँड टी रिस्पेक्टिव्हली. एचं किती दिलंय? ए पर्सेंट दिलंय. एलचं किती दिलंय? बी पर्सेंट दिलंय. आणि सी चं किती? टीचं किती दिलंय? सी पर्सेंट दिलंय. आणि द मॅक्झिमम पर्सेंटेज इन द मेजरमेंट ऑफ एक्स विल बी. काय विचारलं? एक्सचं मॅक्झिमम पर्सेंट. याला जर मी असं लिहिलं तर काय अडचण आहे तुम्हाला? एक्स इज काय? एम चा पॉवर काय? एक्स. एल चा पॉवर काय? वाय. आणि टी चा पॉवर काय? मायनस झेड. येस ना? सॉरी मायनस झेड म्हणजे नाही, आता प्लस झेड राहील ना. काय? डेल एक्स अपॉन एक्स. हा डेल एम अपॉन हा एक्स काऊन जाईल पुढे येईल आणि डेल एम अपॉन एम काऊन जाईल. वाय पुढे आला डेल एल अपॉन एल. झेड पुढे आला डेल टी अपॉन टी. मला सांगा एक्स डेल एम ची व्हॅल्यू किती आहे? ए. वाय बी झेड सी. ऑप्शन नंबर. आता मला सांगा यांनी पर्सेंटेज मध्ये दिले फक्त एवढंच तर केलं त्यांनी, बाकीचं काय केलं? असं ऑप्शन कुठे? ए सोबत एक्स बी सोबत वाय प्लस मायनस असं येणार नाही ना. ऑप्शन नंबर कोणता येणार आहे? सी. एक्स बी वाय प्लस सी झेड. प्लस मायनस येणारच नाही ना, कारण की पर्सेंटेज जेव्हा काढतो आपण त्याचं डायरेक्ट आता ऍडिशन. कळालं?